एवढाच त्रास होतो तर घर सोडायचं आणि चालू पडायचं स्वतःच्या घरी. अहो समजलं? काय इथं बोलताय? राहायचं नाही. अगं एवढा बोलतोय तर जा की सोडून, कशाला थांबलीस तू पण? मी ना आता तोडण्यासाठी जोडलेलं नाहीये. मला नेहमी त्यांच्यासोबत राहायचंय म्हणून मी लग्न केलंय. असं कसं सोडून जाऊ? ऐकलंस? हेच फरक आहे तुमच्या दोघांमध्ये. कसं आहे ना, नवरा प्रत्येक वेळेस नातं तोडण्याचीच भाषा करत असतो आणि बायकोला ते आयुष्यभर जोडून ठेवायचं असतो. मग ते किती पण अपमान झाला ना, तरी नवरा छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये म्हणतो, जा माझं घर सोडून, जा माझं घर सोडून. पण ती जाती का? करतीच ना सगळं तुझ्यासाठी. तिच्या घरच्यांनी तिला हेच शिकवलेलं असतं, सासर हे तिचं घर आहे आणि ती निभवायला पण तयार असते. आणि कसं आहे ना, ती कुठेतरी विश्वास ठेवून असते की आज ना उद्या माझं नवरा ऐकल, माझ्या मनासारखं वागल, थोडं तरी समजून घेईल. पण असं कधीच होत नाही. तिला ऐकायला लागतं, तुझ्या घरी निघून जा. तू पण तिचीच बाजू तिची घे. बाजू नाही घेत, सगळ्याच बायकांची बाजू घेऊन बोलते तुला आज मी. कसं असतं ना, सोडून जा म्हणायला सोपं असतं. अरे तरुण पण जातं सुद्धा. बरं, मुलं पटकन बाजूला होऊन दुसरं लग्न सुद्धा करतात. पण तिच्या वाट्याला 2 पोरं आलेली असतात, पोरबाळ असतं, तिने कुणाकडे बघायचं, तिने कुणाला म्हणायचं तुम्ही लग्न करून चट्ट बाजूला होतात. काय काय पुरी असतात तशा, काय काय पोरं पण चांगली असतात, काय काय पुरी पण चांगल्या असतात. असं नसतं, सगळीजण सारखी नसतात. आणि हो, तरुण पण जाईल, पण म्हातारपणी आपला सोबत जोडीदार जो असतो ना, तोच लागतो. बाकी कोणी थारा देत नाही हो. आज तुला माझं बोललेलं पटणार नाही, पण हेच खरंय. शेवट जेव्हा असतो ना, तेव्हा जोडीदारच कामाला येतो. तिथं सून, सासू, सासरा, आय, बाप, पोरं कुणी येत नाही. जोडीदारच शेवटपर्यंत असतो. त्यामुळं कसं आहे ना, तेवढंच बोला जेवढं पुढे जाऊन सहन होईल.